तर मराठी बोलणाऱ्या रिक्षा चालकांना मनसेनं ओळख दिलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये मनसेनं रिक्षावर स्टिकर लगाव अभियान सुरू केलंय। जे रिक्षा चालक मराठी बोलतायत त्यांच्या रिक्षावर हे स्टिकर चिपकवले गेलेत। ज्या रिक्षा चालकाला मराठी येत नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल। मी या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो। आणि त्याचबरोबर रिक्षा चालकांमध्ये काहीतरी चलबिचल झाली आहे आणि काही समाजकंटक लोक त्यांना भडकवण्याचं काम करत आहेत। लक्षात घ्या, एका बाजूने मराठी असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे घोषणा करतात, दुसऱ्या बाजूने जे परप्रांतीय लोक आहेत त्यांना दिवसण्याचं काम करतात। लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या विरोधात आंदोलन काहीतरी 4 तारखेला काहीतरी आंदोलन ठेवलंय। या गोष्टीचा मी निषेध करतोय। खरं तर या लोकांची सुरुवात ही ज्या वेळेला लायसन्स देतात त्यावेळेपासूनच होते। लायसन्स ज्या वेळेला आपण ट्रान्सपोर्टचं लायसन्स घेतो त्यावेळेला तुम्हाला मराठी येणं सक्तीचंच आहे, किंवा तुम्ही 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला घेता जे तुम्हाला लायसन्ससाठी आणि परमिटसाठी गरजेचं असतं, त्यात देखील त्याचा उल्लेख आहे। पण अशा ठिकाणी काही भ्रष्ट अधिकारी पैसे घेऊन यांना लायसन्स प्रोव्हाइड करतात, मग 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला प्रोव्हाइड करतात आणि त्यातून हे सगळे वाद तयार होतात।